सांगू तुला. अरे नाही नाही नाही, कसं आहे सौम्या, आमचं म्हणजे हास्य जत्रा एक फॅमिली आहे. म्हणजे आम्ही आमच्या फॅमिली बरोबर जेवढे नसतो तेवढे हास्य जत्रेच्या फॅमिली बरोबर असतो. हे कुटुंब आहे आमचं, बस खूप मजा येते म्हणजे असं आहे. पण थँक्स फॉर दिस पॉडकास्ट. आता आमचे 900 एपिसोड झालेले आहेत हास्य जत्रेचे. वाव. हा, आणि मी त्यातला मेन लीड आहे. म्हणजे काय काय नीट ऐकून आलं सर. नाही 900 एपिसोड झाले आता हास्य जत्रेचे, तर मी त्यातला मेन लीड आहे. हा हा, नाही हास्य जत्रेचे 900 भाग झाले हे कळलं, त्यानंतरचं वाक्य नीट ऐकून आलं सर. काय म्हणाला? मी मेन लीड आहे, मेन लीड. ऑफकोर्स सर, तुम्ही मेल तर आहातच, पण त्याचं काय? हॅलो, मेल नाही, मेन लीड आहे. मेन लीड. नाही सर, सॉरी सर, आमच्या चॅनलवर मद्यपानास परवानगी देत नाही. ते खाली पोल टाकायला लागतो ना सर. नाही ते नाही म्हणत आहे मी. हे बघ सौम्या, ऐकतेस का? मी मेन लीड आहे यातला हास्य जत्रेचा. मी मेन लीड आहे. का सर लॅग होते? तुम्ही कोण आहात? काय फक्त शेवटचं ड ऐकू आलं सर. काय कोण आहात? नाही हो, ऍक्च्युली मी एकच वाक्य म्हटलं. 900 एपिसोड तेवढंच, बाकीचं काही नाही. जस्ट विसरून जा, काही नाही. बरं सर, पॉडकास्ट संपतच आलाय. फक्त जाता जाता एक छोटासा रॅपिड फायर खेळूया आपण. चालेल? आहेच का सौम्या? 1 तास बोलतोय गेले. ओके फाईन आय एम रेडी. येस सर, रेडी. नाटक की चित्रपट? नाटक, कारण आजचे हे दिवस मला. लेखन की अभिनय? अभिनय, कारण मला असं वाटतं की. आवडतं ठिकाण कोणतं? अंदमान की कुलू मनाली? कुलू मनाली, कारण लहानपणापासून माझं. आणि सर शेवटचा प्रश्न, आई की बायको? ऑफकोर्स आई. आई त्याच्यात. आई. येस. ओके थँक्यू सो मच सर, खूप मजा आली. या. पॉडकास्टची लिंक पाठव द्या. हो, मला लिंक पाठव, म्हणजे मी पण मग शेअर करतो. थँक्यू येस. चल बाय. अब आएगा मजा. काय झालं? काय झालं म्हणे? काय झालं? काय म्हणालात तुम्ही आता मुलाखतीत? अभिनय लेखन म्हटलं. अभिनय ना, कारण अभिनय तसं. त्याच्यानंतर काय म्हणालात? लिंक पाठवतो, म्हणजे आपण शेअर करता येईल वगैरे. नाही. आई की बायको याच्यात कुणाला निवडलं तुम्ही? आई. ऐसा मिट्टी खाया रे हमने. ओहो, मिट्टी तो काही चिखल ही खाया आहे. एक मिनिट वने. असं नाही. हे बघ वने, एक मिनिट थांब वने. वने हे बघ वने, मी ते असं सहज म्हणालो. हे बघ वने, असं नाही. हे मी हे बघ कॅज्युअली म्हणालो मी. म्हणे असं मला म्हणायचं नव्हतं. ते म्हणतात ना की स्त्री ही क्षणाची बायको असते आणि अनंत काळाची माता असते, आहे की नाही? मी अनंत काळाची माता आहे. ये वनी के विनोद है. अनंत काळे नाही ग, अनंत काळाची माता असते असं मी म्हणालो. मी हे कॅज्युअली म्हणालो, असं ठरवून नाही म्हणालो सकाळी. आज मी आता बघ कसं म्हणतो, असं नाही म्हणे. हे कॅज्युअली मी निवडलं आईचं ऑप्शन. कॅज्युअली निवडायला का भाजी निवडत होता तुम्ही? ओ कॉमेडी का पुष्पा 2. हसायलाच येत नाही साला. आई की बायको याच्यात आई हे क्षणार्धात निवडलं तुम्ही. बाजूला दुसरा ऑप्शन पडला होता बायको नावाचा, ज्याच्यासाठी क्षणभरही विचार करा असं नाही वाटला तुम्हाला? नाही म्हणे, तू अगं मस्करीत चाललंय आपलं. तू एवढं का सिरियस होतेस म्हणे? मी सहज म्हणालो म्हणे तू कोण आहेस माझ्यासाठी? चेहरा क्या देखते हो दिल में उतर पक घुमा घुना, दिल में उतर पक घुमा घुना, चेहरा क्या देखते हो. तुमची ही कुमारची शानूपट्टी डोक्यात जाते माझ्या. प्लीज
प्लीज वने प्लीज. क्षणाचाही विचार न करता आई म्हणालात ना, त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय प्रश्न आहे हा? आईने माझ्यासाठी काय केलंय? मी काय माझ्या बाबांना विहीर खोदताना अचानक सापडलोय? अरे जन्म दिला ना आईने, मला जन्म दिला, अजून काय पाहिजे? जन्म देणं ही नैसर्गिक क्रिया सोडल्यास तुमच्या आईने अभिमान वाटावं असं काय केलंय? अरे यार वने, अभिमान वाटव हे काय बोलतेस तू? आईने मला मोठं केलं यार, शिक्षण दिलं. अगं आईने खूप केलंय ग माझ्यासाठी. ऐक जे ना. सगळं केलंय ते आईने केलं, बायकोने काही केलं नाहीये तुमच्यासाठी. नाही असं का म्हणतेस ते? अगं खरंच केलंय. बायकोने नाहीये तुमच्यासाठी. अगं हे असं तू असं आईने केलंय म्हणजे बायकोनी केलं नाही असा कसा अर्थ लावते? विराट जगताप चांगला आहे म्हणजे पृथ्वी प्रताप वाईट आहे असं कसं? नाही एक उदाहरण दिलं ना. उदाहरण काय? अगं हे वनी तू काय ना वनी रडू नकोस यार. कोणतरी येईल हातात कॉमेडीचं नॉमिनेशन देऊन जाईल. हसाली आता. सॉरी बस बस मी बस. तुमच्या 3-4 मुलाखती बघितल्या, त्याच्यात सगळं यशाचं श्रेय आईला दिलं, बायकोने काही केलं नाही. नाही केलं केलं बायकोने काही केलं नाही. केलं ना म्हणजे बायको. वनी तुमच्यासाठी कधी काही करत नाही. नाही ना यार वनी यार असं करू नको. सकाळी जेव्हा शूटिंगला जायचं असतं तेव्हा 1.5 तास आधी इथे उभे असतात, मग वने वने परफ्यूम बिरफ्यूम मारून डब्बा दे ना मला. तुम्हाला तिथे सगळ्यांच्या आधी जाऊन शायनिंग मारायची असते ना. नाही, हा? नाही, नाही, नंतर असं- एक याला काय अर्थ आहे हे सगळं करायचं असतं ना तुम्हाला तिथे. अरे वने, सगळं करत अरे मी असते ना. असं कधी चालतो यार वने? मी असं नाही चालत ग वने. असंच करता तुम्ही. डब्बा दे ना, त्याच्या आधी वनी 1.5 तास आधी किचन मध्ये असते, डब्बा बनवत हो, असते. हो, पण बरोबर. वनीने कधीच काही केलं नाही. नाही, बरोबर आहे बरोबर. बस तू शांत बस ना. कधी कधी तर शूटिंगच नसतं तरी हा माणूस सेटवर जातो. वॉचमॅन हसतो क्या दादा आज तर शूटिंग नाहीये, मग हा गाडीमध्ये बसून असा डबा खात असतो. तो डबा 5 वाजता उठून या अबलेने बनवलेला असतो. वने वने हे मला नाही पटत आहे वने. तू अबला नाही आहेस वने. अ काढ त घाल तबला आहेस वने. नाही नाही तू डग्गा आहेस. ये वनी के लिए कॉमेडी किया रे मेरा. प्लीज हे बाय ऑल सेड अँड डन. वने वने एक सांगतो, मी मस्करी करत नाही. मी हे बघ वने, जेव्हा डबा मी खातो ना, डबा उघडल्यावर तो बघतोय तो साक्ष आहे. वनी डबा उघडल्यावर मी पहिला घास घ्यायच्या आधी मी आय लव्ह यू वने, आय लव्ह यू वने म्हणतो आणि त्यानंतर घास मी पोटात घेतो. मी खरं सांगतो वने, तो साक्षी आहे. तू जेव्हा जाशील देवाघरी तेव्हा विचार त्याला. घाई असेल तर आत्ता जा. नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. मी असं म्हणतो की मी खरंच सांगतो आणि मी तुझं नाव घेतलं नाही असं कधी म्हणतेस घेतलं? तू. आता मगाशी घेतलं? 1 तास इंटरव्ह्यू घेतला. आता तिने विचारलं तेव्हा काय म्हणा, बायकोचं नाव काय? वनिता. याच्या पुढे काहीच बोलावं असं वाटलं नाही. अरे मग काय बबिता सांगणार, सरिता सांगणार का? काय नाव? वनिता दोन म्हटलं. वाक्य ऍड करावीशी नाही वाटलं की वनी आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. वनी नसती तर काहीच नसतं झालं. असे 2 वाक्य ऍड करावीशी नाही वाटलं. मगाशी तिला ओरडून सांगत होता मी मेन लीड आहे, मी मेन लीड. दुर्लक्ष करत होती तरी सांगत होतात ना तुम्ही. बायकोसाठी 2 वाक्य नाही ऍड करावीशी वने वाटली. बरोबर आहे. आता झालं ना आता. वय बघ वने, तूच ग्रेट आहेस, तूच ग्रेट. 200 वेळा सांगू का आता मी? नाही ऐक 200 रुपये नाईट होती. किती? नाटकात 200 रुपये नाईट हो होती. मला होती. पैसे होते ह्या खिशात, पैसे होते. वने फाटेल, खिसा फाटेल आणि मग त्याच्यानंतर मग हे होईल. नको मी नको. पोचले ना. हा. आ? तुम्ही त्या सिरियल मध्ये एक्स्ट्रा मध्ये रोल करायचा. प्रोड्युसर तुमच्या बुलचा स्वभाव बघून कधी पैसे दिलेत का तुम्हाला? ऑफिस मध्ये कोण गेलं त्यांच्या? काचा कोणी फोडल्या ऑफिसच्या? तूच फोडलेस वने. त्याच्यानंतर कधी तुम्हाला पैसे अडवले तुमचे? नाही ना वने, नाही. पठाणचा नवरा म्हणून कोणाला ओळखायचे? मला पठाणचा नवरा म्हणून ओळखायचे होय ना? होय. माझे कधी नंतर पैसे अडकले नाहीत. मी खरंच सांगतो. मी कमवले ना, मी नोकरी केली. ह्या खिशात कधी पैसे होते का तुमच्या? अरे यार मी असा बसतोय. असं अरे पण अरे मी ह्या किस्सावर सारखं नको करू. इतकं निर्लज्ज माणूस आहे ना, बाबांच्या पाठीतनं कंगव्याने खाजवून द्यायचे सुद्धा 10 रुपये मागितले होते तुम्ही. हे बघ मी असे मागितलेले नव्हते. ते म्हणाले की जाऊय बापू इथे खाज येते, माझा हात पोचत नाहीये, मग माझं कर्तव्य आहे ना जावई म्हणून मी कंगव्याने खाजवत असताना मध्येच मी म्हटलं कॅश शेट बक्षीस वगैरे देगा की नाही. तेव्हा ते म्हणाले की 10 रुपये देगा असा. पण 5च दिले, उरलेले 5 अजून दिले नाहीत. माग जा आता ना. निर्लज्ज माणूस आहे. नाक्यावरच्या टपरीवर भरणीतनं क्रीम रोल चोरताना माणसांनी कुत्र्यासारखं तुडवलं होतं ना तुम्हाला. नाही वने, मी क्रीम रोल चोरलेला नव्हता वने. माझा हा पंजा त्या बरणीत अडकला म्हणून प्रॉब्लेम झाला वने. कोणाला शेक हँड करायला गेला होतात बरणीत? नाही मी शेक हँड केलं. मी कुत्र्यासारखं तुडवलं असतं माणसांनी. मी वाचवलं ना तुम्हाला. हो, आणि मी मी पैसे- नोकरी केली. मी पोचलाय ना तुम्हाला. होय मी नाही म्हणतोय का? पोचला बाबा, तू मला पोचला. आता काय भालचंद्र निबाड्यांसारखी कादंबरी लिहू का नवऱ्याला पोचला नावाची? आहे की नाही? आहे की नाही? अरे यार लांब राहायचं.
लांब राहायचं लांब राहायचं वणी यार मेरी वणी लांब राहायचं. वणीवर नुसते जोक करा वणीचं नाही, काय नाही. आयुष्यात नाही, काही नाही आहे वणी. वणी हे नको वणी- करू यार असं चौगुले घराण्यासाठी झिजली नाही वणी झिजलो कब्बर चहा विचारला कधी मला यार उसमें क्या है यार चाह का क्या अभी देता हूँ ना चाह उसमें नहीं देना है उसमें क्या क्या नहीं देना है उसके चिडू नको वणी चिडू नको माझी लांब राहायचं वणी वेगळं लांब राहायचं हा गेअर वेगळा आहे वणी मगाचा लांब राहायचं ओके. आईच्या पोटात जाऊन बसायचं आईच्या पोटात जाऊन अरे बसायचं मी असं कसं लांब राहायचं अरे मी असं कसं बोलू पण मला जिथे तिथे आई 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 करता ना हो ना वणी जगात एकटी ह्याची आई मोठी शाणी बाकी सगळ्या वेळ मूर्ख नाही असं नाही मला काय केलंय आईने काय केलंय तुमच्यासाठी काय केलं? काय दिलंय आईने काय दिलंय म्हणजे धड उंची दिली आहे रंगरूप दिलंय 35 पर्यंत टिकतील अशी ओरिजिनल केस तरी दिलेत का हे खोटे केस लावून फिरताय ना वने खोटे नाहीयेत हे वने माझे इथलेच इथे लावलेले आहे खरंय खरंय. मी तुमची अवकात काढते ना म्हणून तुम्ही आहात जमिनीवर नाही तर पतंगासारखे उडाला असतात आकाशात बास वने बास काय केलं बास वने हे बोलू नकोस तू बघा मग काय काय नाही असं जस्ट मी काय? बघ मग हे मला पटलेलं नाही हे बोललंस ते पटलेलं नाहीये हे पटलेलं नाही मला पटलेलं नाही नाही पटलंय. आता सगळी कामं आईला सांगायची नाही वने लांब व्हायचं मला पटलंय वने. लांब व्हायचं मला पटलंय वने. सगळी कामं आईला जाऊन सांगायची ऐक अरे वने वने हे वने नको करू यार नको ना वने नको ना यार वने नको ना यार काय होते ना वने तू रडतेस यार पण ना ऐक ना रडतेस पण करुण रस नाही निर्माण होत आहे विभत्स आणि कॉमेडी ह्याच्या मधलं आता मुलाखतीत काय येईल आई की बायको तर समीर चौगुलेने आईला निवडलं बायकोचं काय नाही सगळे नाही न वने मी हे बघ पायाशी बसतो वने असं नाही ग हे वया हायला हसायला तर वने सोड 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 आय एम डन काय आय एम डन म्हणजे काय वनिता चालली नाही कुठे चालली वनी माहेरी चालली नाही म्हणे नाही 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 शपथ आहे म्हणे नाही नाही मी माहेरी चालली दरवेळेला जाते सर मग 2 दिवसात परत येतेस म्हणे सॉरी सॉरी मस्करी केली यावेळी नाही येणार परत नाही, नाही. यावेळी परत नाही येणार डोळे अश्रू वनी आता दमली आहे मला नाही यायचं परत मला नाही वने नाही ना वने नाही ना असं नको मी पुन्हा ते इंटरव्ह्यू देतो मी पुन्हा ऐक ते बाहेर नाही पडणार मी पुन्हा इंटरव्ह्यू त्या सौम्याला देतो आणि पुन्हा तिला सांगतो की पुन्हा प्रश्न विचार आणि मग तू व्यवस्थित उत्तर लवकर. दे. हो हो हा 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 मी देतो आणि आता मी बायको म्हणतो टेन्शन घेऊ नको हा हॅलो हा सौम्या हॅलो हाय दादा. हा हाय दादा हा Kid बघत होते. हा अरे नाही हो बरोबर आहे ऐक ना आपण जरा ते रॅपिड फायर परत घेऊया का का अरे पण झाला ना इंटरव्ह्यू एकदा नाही मला वेगळी उत्तर द्यायची आता सॉलिड सुचलेत मला हा मजा येईल प्रॉब्लेम जरा. झालाय का हा, तू घे ना बरं ठीक मी आहे सांगतो ते कर ना मी जरा link प्लीज लवकर पाठवली, घे त्याच्यावर हा. जॉईन होतोस दादा? हो हो. हा 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 मिळाली लिंक तुला ती लिंक मगाशी? लिंक पाठवलीस का एक मिनिट जरा हा मेल केलीस हा मिळाली हा ओके चल रेडी चल सुरू करूया हा बोले. तर समीर सरांबरोबर आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. समीर सर वेब सिरीज नाटक की चित्रपट नाटक चल पुढे बोल लेखन की अभिनय अभिनय आवडतं ठिकाण अंदमान की कुलू कुल मनाली आई त्रास देते की बायको अरे बायकोच ना यार सब कुछ है वो बायको की वजह से है ओके ओके थँक्यू दादा ओके चल बाय बाय अब खुश हो गया हमारा हॉन्डोले बोंगोले चोंगोले पोंगोले आता काय झालं यार मी बोललो ना प्रश्न विचारला तिने काय विचारला होता प्रश्न आई त्रास देते की बायको मग काय उत्तर दिलं बायको बायको अरे हा प्रश्न कसा चेंज केला तिने यार माझी नाही चूक तिने प्रश्न चेंज केला ना ग मग कान आहेत ना आपल्याला त्याच्या केस वाढवायला ठेवलेत का फक्त ते वापरायचे ना काय साला जिथे उगवायचे तिथे उगवत नाही नको तिथे उगव अरे वने तू यार हे असं नको ऐक ना वने हे नको वने यार हे नको नाही थांब वने सकाळी 5 वाजता उठून डबा करून देणं हे जर त्रास असेल तर हा त्रास आजपासून बंद नाही वने नाही असं नाही करत मी
सिंगापूरला जातोय आता तिथे मला इंडियन खायला नाही मिळणार जरा थालीपीठ करून देते ते बनवून देणं जर त्रास असेल ना हा त्रास आजपासून बंद नाही म्हणे असं नाही सगळे करायचं त्रास आजपासून बंद गैरसमज करतेस नाही म्हणे. सगळे पार्टनर्सना घेऊन इंडियन फॉरेन टूर करतायत वनी कुठे वनीची फॉरेन टूर काय हॉलमधून किचनमध्ये किचनमधून हॉलमध्ये नाही. छोटासा देश करायचा असेल तर गॅलरीत जायचं वनीने नाही, 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 वने असं मी ऐका नाही वने असं नाहीये ना असं काय करतेस तू किती हातवारे केले मांड्या दुखतील ना अरे दंड sorry, दंड दुखतील ना असं नको ऐक नाही थांब, थांब, थांब. चालली, मी मला पुन्हा बोलतो मी पुन्हा तिला सांगतो आता नीट ऐकतो टेन्शन घेऊ नको मी आता पुन्हा सांगतो ती नाही होणार ऐक हा ऐक हा हॅलो हा सौम्या हाय सर हा तू अक्कल आहे का तुला प्रश्न कशाला चेंज करतेस तू प्रश्न का चेंज केलास नाही ते आधीचे प्रश्न मिळाले होते ना म्हटलं थोडी व्हरायटी मिळेल त्यामुळे मग मी खड्डा त्याच्यात जा कळलं तुला काही प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम म्हणजे गळ्यापर्यंत आलेला आहे काय थांबवायचं त्याला इकडेच थांबवायचं थांब जरा आता काय झालंय अरे काय झालं रॅपिड फायर परत घे आणि हे बघ आधीचं काही विचारू नकोस फक्त आई का बायको एवढंच विचार कळलं तुला सगळं एडिटला गेलं आता जाऊ दे त्याला बोलव परत एडिटला मला नाही माहिती आई का बायको एवढा विचार आणि ते त्याला जोड आणि त्याला पाठव अरे तुला नाही माहिती आहे, नंतर बोलू बरं, ठीक आहे. त्या लिंकला join- म्हणे झालं हो लिंक पाठवली तुम्ही झालं म्हणे हॅलो ये क्या ये Yes. होई ना बात अब तो लोग हाय आपण सुरू करूया येस ओके तर आपण फक्त शेवटचा प्रश्न घेतोय हा, चल. समीर सर आई की बायको बायको घेतलास तू बायको हा बायको Yes. सगळ्यांना सांगतो बाबा खिडकीतून पण सांगतोय बायको रे बायको सगळ्यांना सांगतो इथे बाहेर जातो चाळीला पण सगळ्यांना सांगतो हे बाबा बायकोने सगळं केलंय माझं ऐका आईने काही नाही केलं आई माझी बिंडो बायको माझी हुशार कळलं का एक नंबरची आळशी आई आहे माझी आई तू